ओम नमो भगवते वासुदेवाय। हे सूत मागध बंदीजन या सगळ्यांनी पृथ्वीराजाची अफाट स्तुती करायला सुरुवात केली। ते सगळं ऐकल्यानंतर एकीकडे त्याला संकोच वाटला, कारण असं आहे की सत्पुरुषांना कधी आपली प्रशंसा आवडत नाही। श्रीरूप गोस्वामींनी त्यांच्या एका विदग्ध माधव नावाच्या नाटकामध्ये सूत्रधाराच्या तोंडी एक श्लोक घातलाय। अप्रेक्ष्य क्रममात्मनो विदधि प्रीत्या परेशान प्रियम लज्जन्ते दुरितोद्यमादिव निज स्तोत्रानुबंधादपि विद्या वित्त कुलादिभीष्ट यदमी यांत्रिक क्रमान नम्रताम रम्या क्वापि सतामियम विजयते नैसर्गिकी प्रक्रिया। ही जी संत सत्पुरुष मंडळी असतात ना, सज्जन असतात, त्यांना आपली उगीच उगीच केलेली स्तुती कधी आवडत नाही। म्हणजे एक वेळ ते आपल्याला झालेल्या श्रमांकडे दुर्लक्ष करतील, कष्टांकडे दुर्लक्ष करतील, पण आपलं कोणी कौतुक करण्यापेक्षा दुसऱ्यांचं कौतुक करतील। आणि दुसऱ्याने कोणी आपलं असं कौतुक केलं की त्यांच्या ठिकाणी संकोच निर्माण होतो। पृथ्वीराजाला सुद्धा असं वाटलं की अरे, मी आत्ता प्रकट झालोय, माझा आत्ता जन्म झालाय, अजून माझा एकही गुण प्रकाशात आलेला नाहीये, आणि तरी सुद्धा ही मंडळी माझं कौतुक कसं काय करतात, कशासाठी करतायत? तर तो पृथ्वी त्यांना म्हणाला, हे सूतजन मागधजन बंदीजन, अजून ह्या लोकात आल्यावर माझा एकही गुण प्रकट झालेला नाहीये, मग तुम्ही माझ्या कोणत्या गुणाची स्तुती करताय, माझा कुठल्या प्रकारे कोणत्या गुणाचं कौतुक करताय? कारण असं आहे की तुम्ही जे काही माझं कौतुक करताय तसं जर माझ्याकडनं वागणं झालं नाही तर तुमची वाणी व्यर्थ होईल, तुम्हाला चुकीचं किंवा खोटं बोलण्याचा दोष लागेल। तेव्हा माझ्यापेक्षा अन्य कोणी, जो कोणी गुणवान आहे, कौतुकाला पात्र आहे, त्याची स्तुती करा, त्याचं कौतुक करा। कालांतरानं जेव्हा माझे जे जे काही गुण प्रकट होतील त्यावेळेला तुम्ही अगदी खुशाल पोटभर अतिशय गोड अशा शब्दात माझं कौतुक करा, काही हरकत नाही। पण सभ्य शिष्ट माणसं जी आहेत, पुरुष जे आहेत, ते पवित्र कीर्ती असा भगवान श्रीहरी असताना, त्याचे गुण समोर दिसत असताना अन्य तुच्छ अशा माणसांचं कधीही कौतुक करत नाही। अतिशय उच्च कोटीचे गुण धारण करण्याची क्षमता असून सुद्धा असा कोण बुद्धिवंत आहे की तो नसून सुद्धा केवळ असं काहीतरी होईल अशी संभावना मनात आणून कोणी कोणाची स्तुती करेल? तेव्हा ही जी स्तुती आहे, ही अशी स्तुती म्हणजे एक प्रकारची वंचना आहे। ज्याप्रमाणे संकोची, लज्जाशील, उदार पुरुष आपल्या कुठल्याही निंदित पराक्रमाची चर्चा करायला आवडत नाही, त्याला वाईट समजतो, त्याचप्रमाणे लोकविख्यात समर्थ अशा पुरुषांना सुद्धा आपली स्तुती ही नेहमी निंदेत वाटे, त्यांना ती स्तुती आवडत नाही। अजून अशी काही माझ्याकडनं श्रेष्ठ कर्म झालेली आहेत, कर्तव्य पार पडलेली नाहीत की ज्याच्यामुळे मी काही प्रसिद्ध होईल, असं काही माझ्याकडनं लोककल्याणकारी कार्यही झालेलं नाहीये की ज्याची तोंडभर प्रशंसा केली जाईल। तेव्हा असं एखाद्या लहान मुलासारखं आपण उगीच उगीच माझं का कौतुक करताय? अद्यापि स्तुती कन्या वहती कौमारम असं एक सुभाषित आहे की सज्जनांना स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला दुर्जन माणसं आवडत नाही। त्यामुळे ही स्तुतिरूपी कन्या
अजून सुद्धा कुमारीच आहे. ऋतूचा हा पहिला गुण ह्या रूपानं प्रकट झाला की उगीच कोणाकडनंही न केलेल्या कामाची स्तुती करून घेऊ नये. हे सगळं ऐकल्यानंतर ते सूतजन, मागधजन, वंदीजन हे भूतकाळात पडले की आता आपण काय करावं, गोंधळले. आणि गोंधळलेल्या नजरेने त्यांनी आजूबाजूच्या ऋषीमुनींकडे बघायला सुरुवात केली. त्यांच्याकडनं काही आपल्याला मार्गदर्शन मिळतंय का या आशेनं. आणि म्हणून जेव्हा ऋषीमुनींकडनं संकेत मिळाला नजरेने, तेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली. नालम वयंते महिमान वर्णने यो देव वर्यो अवतार मायया वेनांग जातस्य पौरुषाने ते वाचस्पती नाम अपि बभ्रुमुर या, की आपण साक्षात देवप्रवर श्री नारायणच आहात. ऋषींनी असं सुचवलं की ऋषी महाराज म्हणतात ते बरोबर आहे की आत्ता ते प्रकट झाले, अजून त्यांचा कुठलाही गुण प्रकट झालेला नाही, मग त्यांची स्तुती कशी करणार. मग आता म्हणाले एक दुसरा मार्ग आहे की ह्या पुढच्या काळात ते काय काय करणार आहेत, त्यांच्या हातून काय काय कार्य घडणार आहे त्याचं वर्णन करा. म्हणजे एक दृष्टीने ती त्यांनाही प्रेरणाच मिळेल आणि आपल्याला अशी अशी कार्य करायची आहेत हे एक प्रकारे ध्येय त्यांच्यासमोर उभं राहील. आणि म्हणून ते सगळे लोक सांगायला लागले की आपण साक्षात देवप्रवर श्री नारायणच आहात की जे आपल्या मायेनं अवतीर्ण झालेले आहेत. वास्तविक आम्ही काही आपल्या महिम्याचं वर्णन करायला समर्थ नाही होत, पण आपला जन्मच राजा वेनाच्या मृतदेहातून झालेला असल्यामुळं आम्हीच काय, पण आपल्या पौरुषाचं वर्णन करायला साक्षात ब्रह्माजींची सुद्धा बुद्धी तोकडी पडेल. असाप्युदार श्रवस पृथोर हरे हे कलावतारस्य कथामृता धृताः यथोपदेशं मुनिभिः प्रचोदिताः श्लाघ्यानि कर्माणि वयं तन्महे. तरी सुद्धा आपल्या कथामृतामध्ये त्याचा आस्वाद घेण्यासाठी मनात आदर बुद्धी ठेवून या मुनींनी जो उपदेश केलाय त्याप्रमाणे त्यांच्या प्रेरणेनं आम्ही आपल्याकडून पुढे जी प्रशंसनीय कार्य होणार आहे, जी कर्म आपण करू इच्छित आहात त्याचं आम्ही वर्णन करतो, कारण आपण साक्षात भगवान श्रीहरींचे कलावतार आहात आणि अतिशय श्रेष्ठ कीर्ती आपण आहात. हे जे आपण आता अवतार घेतलेले आहात हे धर्मधारणांमध्ये श्रेष्ठ आपण आहात. लोकांना धर्माकडे प्रवृत्त करण्यासाठी आपण झटत राहाल, धर्माच्या मर्यादांचं रक्षण आपण कराल आणि जे कोणी धर्माला विरोध करतील त्यांना आपण दंडही द्याल. आपण इतके समर्थ आहात की आपण एकटेच वेळोवेळीला प्रजेचं पालन पोषण आणि प्रजेचं मनोरंजन इत्यादी कामामध्ये आपल्याच शरीरामध्ये निरनिराळ्या लोकपालांच्या मूर्ती धारण करून, म्हणजे निरनिराळ्या लोकपालांची भूमिका घेऊन आपण ते कार्य कराल आणि यज्ञ इत्यादी क्रियांद्वारा स्वर्गलोक आणि सृष्टीची व्यवस्था अशा दोन्ही बाबत आपण सगळ्यांचं हित साधाल. आपण सूर्यासमान अलौकिक महिमा मनवित प्रतापवान आहात, समरदर्शी आहात. ज्या प्रकारे सूर्यदेवता 8 महिने सतत तापत राहून
आपल्या उष्णतेनं आपल्या किरणांच्या माध्यमातून पाणी खेचून घेतं आणि वर्षा ऋतूमध्ये सगळीकडे पाण्याचा वर्षाव करतं. त्याचप्रमाणे आपण लोकांकडून योग्य प्रकारे योग्य प्रमाणात कर वसूल करून कर संकलन करून मिळवलेल्या करातून प्रजेच्या हितासाठी अनेक प्रकारची कामं करून दाखवाल. आपण अतिशय दयाळू असाल. कधी कोणी एखादा दीन पुरुष आपल्या मस्तकावर पाय जरी ठेवायला लागला तरी सुद्धा आपण तो सहन कराल. युक्ता प्रजानां मनोरंजनेस या वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश केला होता की प्रजेच्या मनोरंजनामध्ये सदैव स्वतःला जोडलेला राहा. आपण इतके नम्र असाल की एखादा दीन दुबळा गरीब जरी यदा कदाचित तुमच्या मस्तकावर पाय द्यायला प्रवृत्त झाला तरी आपण ते सहन कराल. कारण इतके आपण पृथ्वीसारखे क्षमाशील असाल, दयाळू असाल. कधी काळी जर पाऊस पडला नाही आणि प्रजा संकटात पडली, लोकांचे प्राण संकटात आले, तर आपण राजवेशधारी श्रीहरी इंद्राच्या प्रमाणे पाण्याचा वर्षाव कराल. लोकांना अतिशय आनंद द्याल. आपल्या स्मित हास्यानं प्रसन्न चेहऱ्यानं लोकांना प्रमुदित ठेवाल. राजानं आपल्या मनातले बेत कधीही उघड करायचे नसतात. त्याप्रमाणे आपल्या मनात काय चाललंय, काय बेत चालले ते कोणालाही कळणार नाही. आपली कार्य सुद्धा गुप्त रीतीनेच चालू राहतील आणि ते कार्य संपन्न करण्याचा आपला ढंगही अतिशय गंभीर असेल, विलक्षण असेल. आपल्या ठिकाणी आपलं आणि प्रजेचं धन सुरक्षित राहील. महाराज पृथू हे वेनरूप अरणीच्या मंथनातून प्रकट झालेल्या अग्नीसारखे आहेत. तेव्हा शत्रूंसाठी ते अत्यंत दुर्धर्ष आणि दुस्सह असतील. कोणीही शत्रू आपल्या समोर टिकणार नाही आणि तो जवळ जरी आला तरी सुद्धा आपल्या सेनेमुळे प्रजा आणि आपण सुरक्षित राहाल. कोणीही शत्रू आपल्याला हरवू शकणार नाही. आणखीन काही स्तुती या लोकांनी पृथू महाराजांची केली, ती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.